Hello, this is the My Artifact episode number 492. आजची तारीख आहे 6 जुलै 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:30. आय एम रिअली डेस्परेट टू डान्स. बहुत म्हणजे डान्स करण्यासाठी माझे अंगपाय एवढे हे होऊन राहिले ना, असं वाटते का केव्हा DJ भेटेन केव्हा नाचू. पण आता DJ भेटला होता तर आता कोण नाही नसला. आज काय मी ड्युटीवरून आलो आणि मामाजीसोबत इथे नागपूरमध्ये कुठेतरी गेलो होतो इथे वाढदिवसाच्या याला सेरेमनीला. तर तिथे DJ सुरू होता आणि त्या DJमध्ये मी एवढा डेस्परेट होऊन आलो डान्स करण्यासाठी. आतमध्ये ते झिंगाट गाणं लागलं असं, अरे बापरे, माझी बॉडी तर जाग्यावर चालायला लागली. झिंग 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 झिंगा झिंग 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 झिंगा. आणि एवढा हे झालं का बस. बट काय आहे की थोडंसं आता पहिले कसं आपण लग्नावर राहतो ना, पोटे राहते, मित्र राहते, कोणी बोलायला नाही, कोणी म्हणायला नाही. आणि लग्नात तर आपलाच तावर आहे रे. असे प्रत्येक लग्न एक्सपिरियन्स झाला आपल्या लग्नाचा. मला तर फुल एक्सपिरियन्स झाला लग्नाचा, का लग्नात का राहते, कसं जावं लागते, कसं खावं लागते, कसं नाचा लागते आणि कसं सगळ्यांना इन्व्हाइट करावं लागते. अरे बापरे, एवढे लग्न केले ना लाईफमध्ये मी. बहुत सारे लग्न केले. तर त्यामुळे प्रत्येक लग्नात नाही का आम्ही नाचवतो. प्रत्येक लग्न, संध्याकाळच्या लग्न तर सोडूनच दे, तिथं ठरूनच राहा. संध्याकाळचं लग्न, जेवण झालं का नाचो, जेवण झालं का नाचो. बहुत मजा आहे. पण इथं कसं एकदम टाईट पॅन्ट, टाईट शर्ट, सील पॅक, बीइंग रिअली प्राऊड ऑफ अँड रिअली बीइंग लुक्स लाईक रिअली प्रोफेशनल. आणि नेहमी एखाद्या बर्डनमध्ये राहा. आपलं काही एकदम पद्धतशीर चम्मचनी जेवा, बरोबर पोळी आरामात घा आणि बिलकुल जेवण झाल्यावर स्लाइटली उभे राहा आणि हातावर जी घडी तोंडावर बोट करून गुपचाप ऐकत राहा गाणे. हे प्रोफेशनल. पण आतून माझं मन असं नाचून एवढं करून आलं, बेटा कब नाचेगा तू, कब नाचेगा, कब हात पाय हिलायगा. आज मी आफ्टरनून फीडरवर जेवण झालं, दुपारी जेवण केलं 12 वाजता आणि त्याच्यानंतर गेलो 1:30 वाजता आणि गेलो, कानात हेडफोन लागले आणि बस आपोआपच नाचायला लागलो. असं डुंग 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 डुंग. कोणीच नव्हता. एक बंदा होता, तो झोपून होता, तोही त्या साईडने झोपून होता. आम्ही तिकडे तोंड करून मी मस्त नाचून राहिलो धन धन धन. कारण सांगू, 1-1.5 महिना झाला, इवन आफ्टर 2 or 3 months कारण मी नाचलो नाही तर उन्हाळा म्हणला आणि लग्न म्हणलं, DJ म्हणला ना, मी सोडणार नाही. ऑफकोर्स नॉट. ॲक्च्युली काय आहे की अशा गाण्याचे बीट्स नाही का मी करीब 2-1.5 महिने झाले ऐकून नाही राहिलो. घरी असतात कसा होप थिएटर राहते, चांगला धन 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 वाजवतो, मस्त मजा घेतो वगैरे. नाही तर सुबोधकडे तर DJ आहेच, त्याच्या घरी वाजवतो. आणि आम्ही नेहमी लग्नाला जातो तर त्याचा DJचा एवढा काही प्रश्न येतच नाही. बट आता बहुत आता आम्ही चाललो आहे या सॅटर्डेला चाललो आहे इथे कुठे चिखलदरा अगेन या सॅटर्डेला. म्हणजे तेव्हा कोणती आजची किती आहे, वेनसडे, उद्याची थर्सडे, फ्रायडे सॅटरडे. तर हे किती 200 जाऊ दे किती आहे. बट 500व्या एपिसोडमध्ये किंवा मे बी बहुतेक त्याच्यावरती जाऊन शायद. हां, तर मी का म्हणणार होतो की आजचा दिवस कसा गेला. आजचा दिवस इतका काही खास नाही गेला, बहुत बेकार गेला. जॉबमध्ये गेलो काय, मी नाही का जॉबवर चाललो आणि जस्ट फील्स लाईक नो, आय एम नॉट इवन एक्झिस्ट असल्यासारखं मी तिथे उभा आहे तिथे. कारण कोणाचं माझ्यावर लक्षच नाही, कोणी माझ्याकडे पाहतच नाही, कोणी मला सांगतच नाही. मी तिथे क्राऊडमध्ये असून सुद्धा अलोन फील करतो. तर काफी बॅड फील करून राहिलो आहे वेल आय एम डुईंग जॉब. कारण ज्यासारखी मी एक्सपेक्ट केली होती का माईट बी अशी राहील किंवा वर्स दॅन वर्स अशी राहील, बट हे तर मोर दॅन वर्स आहे. आणि मोर दॅन वर्स म्हणजे ॲक्च्युली आपल्यामध्ये काही ना काही कमतरता आहे.
आणि त्या लोकांमध्ये खूप सारी क्षमता आहे त्या कमतरतेची. त्यांच्याप्रमाणे म्हणजे त्यांच्यापाशी बहुत सारा भंडार आहे. तर काय आहे की आपल्याला त्यांच्याकडून शिकायचं आहे. थोडं बहुत आपल्याला नॉलेज कमी आहे, बट एक्सपिरियन्स आपल्याला वाढवायचा आहे. तर थोडं बहुत मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकते. बेटर आहे आपण त्यांचं काम पाहणं, त्यांचं काम शिकणं, छोट्या छोट्या गोष्टी शिकणं. आणि या जॉब थ्रू मला एक अशी स्किल डेव्हलप होऊन राहिली आहे ज्याचा मी कधी विचार पण नाही केला होता. ते आहे म्हणजे लोकांसोबत बोलणं. मी जेन्युअली कोणी अननोन सोबत कधीच बोलत नाही. बिनकामाचं तर मित्रांसोबतही नाही बोलत राव, नुसतं कामाचं बोलतो. आणि याच्यामुळेच नाही का मला एक प्रकारे म्हणजे मी बोलण्यासाठी भीत नाही, बट काहीही बोलण्यासाठी आणि कोणाही सोबत ते याच्या व्यतिरिक्त याच्यासाठी मी नाही का बहुत भीतो म्हणजे हे मला तेवढं असं इम्पॉर्टंट नाही वाटत. आता माझा जॉब आहे का, प्रत्येक सुपरवायझरला विचारणं आज कोणतं काम आहे, कसं काम आहे. माझ्या अंगात खूप सारे क्वेश्चन्स आहे, पण नाही का ते सांगण्यासाठी नाही का इथे जॉबमध्ये कोणी व्यक्ती नाही. एक मुकुंद भस्मे आहे ज्यांच्यासोबत कधी हिंमतच नाही होत, कारण ते एवढे एजड आहे. आणि आणि ते बोलते पण बहुत सैराटसारखं बोलते एकदम. केव्हाही पण शिवा देऊन देईन, केव्हाही येऊन जाईन. मला भीती वाटेन जर मी असं काही विचारलं तर त्यांनी शिवा देऊन देईन वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. बहुत. अजून एक बंद आहे बंडू लक्षणे, तो तर एवढा मादरशोध आहे ना, त्याच्यासोबत काही बोललं नाही एवढा हेकड आन्सर देते ना, बहुतच. तर मग आहेच कोण सुपरवायझर, मग काय, मग फिटरला संजय भाऊ सांगते बरोबर त्यांना कोणतं काम आहे काय आहे ते बरोबर सांगते, ठीक आहे. संजय भाऊ इथे धनराज तो बरोबर सांगून राहिला होता, पण तो असं सांगून राहिला की बेटा तू डिप्लोमा करून राहिला आणि तुला काहीच नाही करून राहिला. असं खरं का, तू पैदा झाला आणि तुला एकदम प्लेन कामं चालवतात अशाप्रमाणे तू विचार करून राहिला. राव माझा आता जस्ट डिप्लोमा झाला आहे आणि माझ्यापाशी काही एक्सपिरियन्स नाही, मी एक फ्रेशर आहे. तर थोडं बहुत समजून सांगा. तर तो म्हणते तू डिप्लोमा केला, तू का शिकला म्हणते याच्यामध्ये. तर आता मग माझी लायकी काढली तर मग त्याला विचारूशी वाटते. असं त्यानं मला झापलं. तो म्हणे का विचार म्हणे सुपरवायझरला विचार, म्हणे सुपरवायझर आज आलाच नाही तर व्हॉट शुड आय डू. बहुत राग आला, जाऊ दे गिटकून टाकला तो राग, जाऊ दे म्हणलं. मग काय ना, आपण थोडं बहुत वर्करला विचारायचं काम कसं आहे आणि काम पाहायचं. ठीक आहे. लोणारे म्हणते हे बिल याच्याकडे लक्ष ठेवत जा, त्याच्याकडे लक्ष ठेवत जा. ओके राव, पण त्यांनी मला इन्व्हॉल्व तर केलं पाहिजे. मी थोडंसं जातो म्हणलं तर कसं, जाऊ द्या हे जॉबचं काय टेन्शन फालतू आपण रेकॉर्ड करून काही फायदा नाही. कारण हे असं वाटते मला की याचं काही एवढी जास्त मॅटर करत नाही. इनफ 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 भोकत गेलं जॉब. जसं झालं त्या जॉबची काही टेन्शन आहे ते 8 एपिसोडमध्ये रेकॉर्ड करायचं. ज्याप्रमाणे तू आपण आई वडिलांचं चॅप्टर करतो 8 एपिसोडमध्ये रेकॉर्ड करत नाही, त्याचप्रमाणे जॉबचं याच्याबद्दल काही रेकॉर्ड करत नाही. याच्यात रेकॉर्ड होईल आपली लाईफ, आपली खुशिया, आपलं टेन्शन रिलेटेड विथ द फिल्म इंडस्ट्री, film school, film opportunity, and everything is about them. 85 episode is about them, and also is about my also. So that's why it's called my artifact episode. मी आज बहुत एक्सायटेड आहे, कारण सॅटर्डेला आम्ही चाललो आहे आणि बहुत जास्त मजा येणार आहे. कारण इट्स बीन सो ग्रेट. एवढ्या दिवसानंतर आम्ही सगळेजण गॅदर होईन, कुठेतरी जाईन. इट्स बीन सो अमेझिंग टू मी मॅन, इट्स बीन सो ग्रेट. ॲक्च्युली मला फोन करायचा आहे वगैरे सगळ्यांना. पहिले विशालला फोन करतो आता आणि देन कन्फर्म करतो 17ला. म्हणजे मग मी फ्रायडेला जसं जॉब जाईन तसं मी तिकडे निघून जाईन. मग सॅटर्डे सुट्टी घेतो, संडेची तर ऑलरेडी सुट्टी आहेच, मंडेसाठी हे घेतो. आणि अजून एक गोष्ट, मी त्या निर्मल एज्युकेशन जे विशालनी नंबर दिला त्याला फोन केला, तर ते म्हणे या ओलोके म्हणे आम्ही डिस्टन्स एज्युकेशन प्रोव्हाइड करतो म्हणे. बट मला थोडीशी डाऊट आहे, कारण ते कोणतं फर्जी एज्युकेशन इन्स्टिट्यूट तर नाही वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. त्याला मान्यता वगैरे आहे का, तर मला याच्याबद्दल थोडीशी जानकारी पाहिजे. तर त्यामुळे नाही का मी थोडंसं एकामेकांना बोलीन, त्यांच्यासोबत विचारून घेईन. उद्या काय करायचं, उद्या डिस्टन्स एज्युकेशनसोबत जायचं आहे त्यांच्या ॲड्रेसवर आणि त्यांच्यासोबत बोलायचं आहे फेस टू फेस कम्प्लिटली कसं. सो वेळ माय आता फोन आला होता श्रुती डोबळेचा. ती म्हणे का
प्रोजेक्टसाठी मला रिपोर्ट बनवायचे आहे म्हणे, तुझ्या पॉवर प्लांटमध्ये एंट्री भेटू शकेल का म्हणे. सो मी काही अजूनपर्यंत शुअर नाही, कारण माझ्यावर एवढी जुलमी अत्याचार होते. तर म्हणजे काय आहे की तो आहे ना, अगर ॲक्सिडेंट हो तो पहिले खुद का बचाव करो, बाद में दुसरे का बचाव करो. अशा प्रकारे एक प्रकारे म्हण आहे ना, त्याचप्रमाणे असं लागलं आहे. कारण कसं आहे का, तिथंच माझी हालत एकदम ऑक्सिजनवर आहे आणि त्यात मी तिला घेऊन जाईन आणि तिच्याकडे पाहीन का माझं जॉब पाहीन. खरंच बट तिने हेल्प मागितली आहे, आय शूड ट्राय. काय की फक्त जायचं आहे. आणि टर्बाईनकडे तर मी पण नाही गेलो अजूनपर्यंत, मला पण नाही माहीत कुठे आहे सेक्शन. मी माझं कसं CFCमध्ये आहे, CFCमध्ये राहणं आहे, तिथं कसं तिथंच आपलं जॉब आहे आणि तिचं आपण बघणं आहे वगैरे, इकडलं तिकडलं काम. हे कसं इकडलं काम नाही माहीत आपल्याला, टर्बाईन बॉयलरकडलं काम, तिथं काम कसं होते हे नाही माहीत. आणि ते तर, आणि तिला तिचं थर्मलच आहे. आय डोंट नो काय होईल माहीत नाही. बट उद्या काय का उद्या पाहावं लागेल आणि बोलावं लागेल त्या कलिगसोबत. आणि सो या, दॅट इज इट. हां, मी काय म्हणणार होतो, सॅटर्डेला तर वेल मला नाही का थोडासा फोन कॉल करायचा आहे विशालला आणि त्याला विचारायचं आहे का सॅटर्डेला कोणाकोणाचं जमत आहे. म्हणजे इथे श्रुती डोबळे नाही जमलेली, बहुतेक लेडीज वगैरे नाही झाल्या वाटते. बॅचलरमध्ये सब पुट्टेच चालले, पुट्टेच चालले, तर मजा नाही आहे. I should probably make some call. This is it. This is the end. This is the My Artifact episode number 492. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.